सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणा ललिता श्रीविशाखान्विताश्च नमां विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वप्रथम मी आभारी आहे आपल्या सर्वांचा की मला पुन्हा एकदा तुम्ही इथे बोलावलं। फार शॉर्ट नोटीस मध्ये मला सांगण्यात आलं, काल मला कळवलं गेलं की आज क्लास द्यायचा आहे म्हणून. सो माझी काही तयारी नव्हती, पण थोडाफार मी काही याच्यावरती चर्चा केली होती अगोदर या विषयावरती, म्हणून हा विषय आज म्हटलं की आपल्या सर्वांसमोर मी ठेवू इच्छितो. आणि विषय आहे समाधान, सॅटिस्फॅक्शन. डिवोटींचे किंवा वैष्णवांची एक क्वालिटी आहे, ती आहे की ते समाधानी असतात किंवा सॅटिस्फाईड असतात कम्प्लिटली भगवंताच्या सेवेमध्ये. तर मला माहित नाही की माझ्या या क्लासमुळे तुमच्या सगळ्यांचं समाधान होईल की नाही माहित नाही मला, पण हा एक प्रयत्न आहे की जेणेकरून तुमचं काहीतरी समाधान होईल. अजून हा माझा एक प्रयत्न आहे. तर आजच्या विषयावरती बोलण्यापूर्वी मला एक छोटीशी गोष्ट आठवते, आपण सर्वांनी ऐकली पण असेल, पण ही एक छान गोष्ट मला खूप आवडली की ही गोष्ट आहे एका कावळ्याची. आणि हा कावळा जो असतो तो आपल्या स्वतःकडे बघतो आणि म्हणतो की अरे मी एवढा काळा आहे, मी चांगला दिसत नाही, लोक माझ्याकडे बघत पण नाहीत, मला हाकलवून लावतात. तर तो खूप दुःखी होता आणि तो कावळा जो आहे तो एका हंसाकडे गेला आणि म्हणाला की अरे, हंसाला जाऊन म्हणला, अरे किती छान आहेस, पांढरा शुभ्र आहेस आणि फार डौलदार आहेस तू. तर तो हंस त्याला म्हणाला की बाबा, मी तर फक्त पांढराच आहे, तू काळा आहेस, मी पांढरा आहे, एकच रंग आहे माझा, पण तसंच आहे, तू एक रंगाचा आहे, मी एका रंगाचा आहे. आणि तो म्हणाला की माझ्यापेक्षा तू त्या पोपटाकडे बघ, तो किती सुंदर दिसतो, त्याचे हिरवे पंख आहेत, हिरवा रंग आहे, एकदम छान हिरवा रंग आहे त्याचा, लाल चोच आहे. आणि कधी काही पोपटांचे तर रंग सुद्धा वेगवेगळे असतात, पण प्रायमरीली तो म्हणाला की रंग आहे त्याला फार. तो पोपटाकडे गेला, म्हणला अरे तू खूप छान दिसतोस, खूप सुंदर आहेस, लोक तुझ्याकडे आकर्षित होतात, तुला ठेवतात पिंजऱ्यामध्ये, घरामध्ये, आणि तो आपलं दुःख व्यक्त करतो. तो म्हणतो अरे माझ्याकडे काय बघतो, मला माझ्याकडे दोनच रंग आहे, पण तो मोराकडे बघ,
मोराला किती सुंदर रंगीबेरंगी त्यांचं हे आहे. ते रंग किती त्यांचे रंग आहेत ते बघणं आणि मोजणं सुद्धा कठीण होऊन जातं. आणि जेव्हा तो आपला पिसारा फुलवतो आणि नाचतो, तेव्हा किती लोकं त्याच्याकडे आकर्षित होतात, की त्याचं हे नृत्य बघण्यासाठी कॅमेरा काढून त्याचा फोटो काढतात, बघतात. तर तो मोराकडे जातो म्हणतो, की "अरे, तू खूप खूप समाधानी, खूप खुश आहेस. तुझ्याकडे एवढं सौंदर्य आहे, एवढं सगळं छान आहे." तो मोर त्याला म्हणतो, की "बाबा, तुला असं वाटतं, की मी खूप समाधानी आहे, मी खूप आनंदी आहे. पण माझ्या या सौंदर्यामुळे मी आज या प्राण्याच्या संग्रहालयात, पशु संग्रहालयामध्ये मला एका पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलं आहे. मला मोकळीक नाहीये, फ्रीडम नाहीये, की मला फिरायला मिळेल. जसं मी जंगलामध्ये होतो त्यावेळेला मी जसं फिरत होतो आणि इकडे-तिकडे जाऊ शकत होतो. ते फ्रीडम मला नाहीये. लोकं बघायला येतात मला, पण मला माझं जे फ्रीडम पाहिजे ते नाहीये. स्वतंत्रता नाहीये मला. पण तू बघ तुझ्याकडे कोणीही बघत नाही. कोणत्याही कावळ्याला आतापर्यंत तरी आपण पाहिलंय का पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे त्याला किंवा प्राणी संग्रहालयामध्ये अ, कावळ्याला ठेवलंय. तर तो जेव्हा हे सांगतो तेव्हा कावळ्याला समजतं, अरे, की प्रॉब्लेम मलाच नाही, प्रॉब्लेम सर्वांनाच आहे. तर या गोष्टीचं तात्पर्य आपल्याला सर्वांना कळलं असेल आतापर्यंत, की आपण जे समाधान आहे हे नेहमी दुसरीकडे बघतो. The grass is always green on the other side of the fence. उन्हाच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला वाटतं की खूप छान आहे. हं. बऱ्याच वेळेला आपण जातो अशा बऱ्याच ठिकाणी आणि आपण रस्त्यावरनं जाताना बघत असतो की अरे किती सुंदर अ, बंगला आहे, किती छान घर आहे ते. पण त्या घरामध्ये किती आतमध्ये किती समाधान आहे, किती आनंद आहे, हे आपल्याला बाहेरनं दिसून येत नाही. पण आपल्याला वाटतं आपल्याकडे पण असं घर असावं किंवा आपल्याकडे पण अशी कार असावी. तर हे जे समाधान आहे, हे आपण नेहमी बाहेर बघत असतो. आणि आपण सर्वजण ना, हा एक प्रकारचा आनंद उपभोगण्याचा आपली इच्छा असते. आणि हा आनंद किंवा समाधान हा जो आहे, आपण आपल्या स्थूल शरीराने जे आपले इंद्रिय आहेत, त्याने आपण हा भोगायचा प्रयत्न करत असतो. जसं एखाद्या गोष्टीला आपण स्पर्श केला, की त्या स्पर्शाने जर तो स्पर्श जर छान असेल, मऊ असेल, हं, तर आपल्याला छान वाटतं, की अरे किती छान आल्हाददायक हा स्पर्श आहे. हं, किंवा काही अ, सुंदर आपण संगीत ऐकतो. ते संगीत ऐकल्यावर आपल्याला वाटतं, अरे फार किती छान गायलं आहे, किंवा किती छान वाद्य वाजवलंय. हं. किंवा आपली जी टंग आहे, की आपली जीभ आहे, जिभेप्रमाणे आपण हा प्रयत्न करत असतो, की बाबा हे खाल्लं तर आपल्याला समाधान मिळेल. मग त्यासाठी लोकं बऱ्याच वेळेला एका शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातात जस्ट तो पदार्थ चाखण्यासाठी. हं. तर अशा प्रकारे आपली जी इंद्रिय आहेत, या इंद्रियाने आपण सारखा आपला प्रयत्न असतो, की ह्याच्यात ही गोष्ट केल्याने आपल्याला समाधान मिळेल किंवा त्या गोष्टीने आपल्याला समाधान मिळेल. हे भौतिक स्तरावरती आहे, ग्रॉस लेव्हलवर. पण ही इंद्रिय, ही स्थूल इंद्रियांच्या व्यतिरिक्त काही इंद्रिय अशी आहेत, जी सटल पण आहे. हं. जसं माइंड, मन आहे किंवा आपला इंटेलिजन्स आहे किंवा इगो आहे, अहंकार आहे. बुद्धिमत्ता, मन आणि अहंकार या लेव्हलवरती सुद्धा आपण समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो. काही-काही लोकं हे जे स्थूल लेव्हलला समाधान भोगण्याचा प्रयत्न घेण्याचा प्रयत्न करतात. पण काही-काही लोकं असतात त्यांना माइंड, इंटेलिजन्स आणि इगो या लेव्हलवरती असतात. मग म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जे लोकं बऱ्याच वेळेला पी करतात, त्यांच्याकडे पैसा नसतो. म्हणजे त्यांना ऐश्वर्य नाहीये त्यांच्याकडे. पण तो लेख लिहिला किंवा ते प्रोजेक्ट केला, त्याचं जे समाधान आहे,
त्याच्यामध्ये त्यांचं सगळं समाधान असतं. मग त्यांना खायला मिळो न मिळो, चांगलं मिळो किंवा नाही मिळो, काही फरक पडत नाही. काही लोकांना समाधान हे अहंकाराच्या लेवलवरती आहे. जोपर्यंत लोक त्यांना मान देत आहेत तेव्हा ते समाधानी आहे. ज्या दिवशी मान देण्याचं संपलं की ते समाधान संपून जातं आणि त्या लोकांबद्दल सुद्धा जी आत्मीयता जी असते ती पण निघून जाते. तर अशा प्रकारे हे जे समाधान आहे हे प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे वाढत जातात. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट मला आठवते की आपण पण ऐकली. एका गावामध्ये एक व्यक्ती असतो आणि तो खूप समाधानी असतो, खूप आनंदी राहत असतो घरामध्ये. आणि जेव्हा राजा असतो त्या नगराचा, तो बघतो की अरे सगळे लोक टेन्शन मध्ये, मी पण टेन्शन मध्ये आहे, पण हा व्यक्ती खूप आनंदी, खूप समाधानी आहे, कसं काय आहे? तर तो मंत्र्याला बोलवतो, म्हणतो की बाबा काहीतरी कर, काय हे कसं काय होतंय, हा व्यक्ती कसा काय एवढा समाधानी राहू शकतो, का नाही हा इतरांसारखा असमाधानी आहे? तो मंत्री म्हणतो की काही नाही, आपण एक छोटीशी गोष्ट करू. त्याने मंत्र्यांनी काय केलं की सोन्याची नाणी घेतली आणि त्या घरात, त्या व्यक्तीच्या घराच्या जवळ ती नेऊन ठेवली बाहेर. आणि हा व्यक्ती जेव्हा आला तर त्याने ती पिशवी उचलली आणि ते घरी घेऊन आला आणि बायकोकडे बसला आणि म्हटला की हे बघ मला काय मिळालं इथे. त्याने काढून पाहिलं, त्याच्यात सोन्याची नाणी होती. सोन्याची नाणी पाहिल्यावर त्यांनी मोजायला सुरुवात केली, किती आहे. आणि जेव्हा त्यांनी मोजायला सुरुवात केली, 1, 2, 3 करत करत झाले आणि काउंट आला 99. त्याने पुन्हा मोजलं, हे कसे काय 99 आहेत? पुन्हा मोजले. एकदा मोजले, दोनदा मोजले, तीनदा मोजले. प्रत्येक वेळेला तो काउंट आला 99. तेव्हापासून त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये सुरुवात झाली आहे, त्या पती-पत्नींच्या डोक्यात, की 99 का आहे? आपण हे 100 का नाही केले पाहिजे? कसंही करून आपण हे 100 केलं तर आपल्याला, आपण सुखी समाधानी राहू. आणि त्या दिवसापासून त्या व्यक्तीचा प्रवास कुठे झाला की ते एक गोल्ड कॉइन, एक सोन्याचं नाणं शोधण्यासाठी कुठे मिळेल आणि कसं मिळेल, कसं आपल्याला हे मिळवता येईल, त्याच्यासाठी त्याचे सर्व प्रयत्न चालू आहेत. अनफॉर्च्युनेटली आपण सर्वजण ते 99 क्लब मध्ये आला, 99 क्लब म्हणतो आणि आपण या 99 क्लब मध्ये असतो. आपण शोधत असतो की आपल्याला कुठून समाधान मिळेल, कुठे सुख मिळेल आपल्याला. आपला हा सर्वांचा बऱ्याच वेळेला हा प्रयत्न चालू असतो. तर बऱ्याच वेळेला आपण, आपला मार्ग आहे हा भरकटत असतो. कारण म्हणजे राधानाथ स्वामी महाराजांनी एका लेक्चर मध्ये त्यांनी सांगितलं की मोस्ट फंडामेंटल नीड, प्रत्येक व्यक्तीची जी एक मूलभूत गरज आहे ती म्हणजे आनंद, प्लेजर. आणि हे प्लेजर कशामुळे मिळतं आपल्याला, की जेव्हा आपल्यावरती कोणी प्रेम करतं आणि आपण जेव्हा इतरांवरती प्रेम करतो, या प्रेमाचं जे आदान प्रदान होतं त्याच्यातूनच आपल्याला आनंद होतो. आणि हे जेव्हा नसतं त्याच्यामध्ये एक रिकामेपणा असतो आणि हृदयामध्ये एक ती तृष्णा ती राहते की बाबा कुठून आपल्याला हा आनंद मिळेल, कुठून आपल्याला सुख आणि समाधान मिळेल. त्यांनी एक त्याच्यामध्ये फार छान उदाहरण दिलं की एक आई जी आहे, ही आई 24 तास आपल्या लहान मुलाची काळजी घेत असते. आणि आपण बघतो ही फक्त आईच करू शकते. एखादा पुरुष 24 तास काम करू शकतो का? 24 अवर्स शिफ्ट मध्ये काम करू शकतो त्यांच्या मालकांसाठी? थोडे करू शकतील, पण रेग्युलरली नाही. आणि त्याच्यामध्ये ते आनंदी राहणार नाही. हम्म. पण जी आई आहे ती कशी, ती लहान मुलगा रडतंय, शी करतंय, सू करतंय, पण ती आई त्या मुलाची 24 तास काळजी घेत असते. आणि हे एक मूल असेल तर, जर ट्विन्स असेल किंवा ट्रिपलेट असेल तर आणखीन. हम्म. आणि तिला ह्याच्यासाठी कोणीही पैसा देत नाही, पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा
तिला सुख समाधान मिळतं. कारण कारण तिचं जे मोटिवेशन आहे, तिला जे मोटिवेशन मिळते हे प्रेमामुळे मिळत असतं. त्या मुलाप्रती जे प्रेम आहे, त्या मुलाकडनं जो आदान-प्रदान होत असतं त्याच्यामुळे ती हे करत असते. तर आज आपण बघूया, की वेगवेगळ्या स्तरावरती लोकं आहेत या जगामध्ये आणि इतिहासामधून आपण काही त्यातली उदाहरणं घेऊया. तर जी लोकं पॅशन किंवा इग्नोरन्स मध्ये आहेत, म्हणजे तमोगुणामध्ये जास्त त्यांच्यावरती प्रभाव असतो. तर अशा व्यक्ती ज्या आहेत, या कधीही समाधानी राहत नाही. नेहमीच असमाधानी असतात. तर आपण उदाहरण पाहिलं, ते हिरण्यकश्यप एक उदाहरण आपण घेऊ. हिरण्यकशिपूकडे जेव्हा त्याने सर्व तपस्या केली एवढी वर्ष, त्याला सगळ्या फिलॉसॉफी माहित होत्या. हिरण्याच्या मृत्यूनंतर त्याने सर्व नातेवाईकांना एकत्र घेऊन सत्संग प्रोग्राम केला आणि त्याच्यामध्ये त्याने पूर्ण त्यांना फिलॉसॉफी सांगितली, की कसं आहे आपण आत्मा हो, शरीर नाही हो, हे सर्व सांगितलं. आणि त्याच्यानंतर तपस्या करून त्याला जेव्हा ब्रह्माजींनी वरदान समोर आले, तेव्हा त्यांनी वरदान मागितलं. आणि हे वरदान घेतल्यानंतर सुद्धा त्याने त्याला मृत्यूपासून अभय पाहिजे, म्हणजे ब्रह्माजींनी नाही दिलं, पण तरी सुद्धा त्याने आपला प्रयत्न करून वेगवेगळ्या अटी घालून आपला जीव म्हणजे अमर होण्यासाठी त्याने प्रयत्न केला. आणि एवढं सर्व करूनही कंट्रोल केलं त्याने, सर्व देवदेवतांवरती कंट्रोल केलं. त्याच्या केवळ एका कटाक्षाने गरमी कमी व्हायची किंवा पाऊस यायचा, बरंच काही केलं त्याने. आपण सर्व हे 7व्या स्कंदामध्ये याचं वर्णन घेतो. पण या सर्व गोष्टींनाही त्याचा मुलगा जो होता प्रल्हाद महाराजांकडनं त्याला अपेक्षा होती, किंवा हा माझा मुलगा आहे, हा पण माझ्यासारखाच माझे जे विचार आहेत ते घेऊन पुढे जाणार आहे. आणि प्रल्हाद महाराजांनी सुद्धा त्याला टीचिंग करण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला. पण एंड रिझल्ट काय आला आपल्या सर्वांना माहिती आहे. या सर्वांमध्ये हे सर्व असूनही, या सर्व उपभोग असूनही, त्याचा आनंद घेत असूनही तो कधीही समाधानी नव्हता. सिमिलरली आपण आणखीन पाहिलं तर गांधारीचं उदाहरण आहे. गांधारी आणि कुंती. गांधारीचा विचार कसा होता, की कुंतीला माझ्या अगोदर मुलगा कसा झाला आणि तो राज्य चालवणार, माझा मुलगा आहे तो नाही राज्य चालवणार. आणि त्याच्यामुळे त्या असमाधानी वृत्तीमुळे तिने आपल्या गर्भावरती प्रहार केला, ज्याच्यामुळे ती जी मुलं आहेत, तो गर्भ होता, त्याच्या गर्भामधले जे अभ्रक होत ते त्याचे 100 हे तुकडे झाले आणि त्याच्यामुळे 100 कौरवांचा जन्म झाला. आणि हीच वृत्ती आपण पाहतो त्या कौरवांमध्ये सुद्धा होती. त्यांच्याकडे हस्तिनापूर होतं, पण त्यांना इंद्रप्रस्थ पाहिजे होतं. आणि त्यांनी काय केलं, की पांडवांनी त्यांना सांगितलं, की आम्हाला फक्त एक छोटस गाव द्या, आम्ही क्षत्रिय आहोत, आम्हाला राज्य करण्यासाठी. ते पण त्यांनी दिलं नाही. म्हणजे ही जी असमाधानी असण्याची जी वृत्ती तेव्हापासून जी होती, त्यांनी पुढे वाढवतच नेली. आणि त्या विरुद्ध पांडवांनी काय केलं, त्यांना जेव्हा मिळालं राज्य पूर्ण जिंकल्यानंतर सुद्धा त्यांनी धृतराष्ट्राला त्यांच्याकडे शेल्टर दिला. तर ही जी वृत्ती आहे ना, ही डिमॉनिक किंवा मोड ऑफ पॅशन्स, इग्नोरन्स जे आहे, याच्या प्रभावामुळे आपण प्रत्येक व्यक्ती जी आहे ती असमाधानी राहते. त्याच्यानंतर दुसरी स्टेज येते, की ज्याच्यामध्ये आपण पाहतो की बरेच
लोक आपण पाहतो जे समाधानी असतात, कारण ते सत्व गुणामध्ये असतात बऱ्याच वेळा. आणि आपण मगाशी जे उदाहरण पाहिलंय काय एका आईचं, अर्थात ही परिस्थिती पण आता बदलते आहे. सध्याच्या सद्य परिस्थितीमध्ये आई सुद्धा आई राहिलेली नाहीये. कारण त्यांचे पण जी विचार आईप्रमाणे ज्याप्रमाणे विचार करायचे ती विचार करण्याची पण पद्धती केली. ते पण मोड ऑफ इग्नोरन्स, रजो आणि तमोगुणाचा इन्फ्लुएन्स त्यांच्यावर पण आहे. पण तरी सुद्धा म्हणजे इन जनरल जर आपण पाहिलं, एक कॉमन हे पाहिलं तर ऍटलिस्ट तो सत्वगुण आहे आणि त्याच्यामुळे जे प्रेम आहे, त्यामुळे आपल्या मुलासाठी काही ना काही करण्यासाठी त्या करण्यामुळे, त्या सेवेमुळे ते समाधानी असतात. आपण बघतो की बरेच लोक आहेत ती समाजसेवा करतात. ते आपल्यासाठी नाही करत आहे, ते इतरांसाठी करत आहेत. आणि त्या इतरांसाठी करण्यामुळे त्यांना एक प्रकारचा आनंद मिळतो, एक प्रकारचं समाधान मिळतं. सुद्धा तो सुद्धा एक समाधान मिळवण्याचा एक प्रयत्न आहे. आपण जर पाहिलं श्रीमद भागवतम कसं आलं, हे आपण पहिल्या स्कंदामध्ये बघतो आपण, की कशा प्रकारे व्यासदेव यांनी इतके सर्व इतिहास, पुराण, वेदांची निर्मिती केली त्यांनी. आणि या वेदांमध्ये त्यांनी काय दिलं, की कशा प्रकारे आपण काय काय केल्यामुळे आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळतील. एक प्रकारचं सत्वगुण आणि रजोगुणाचा त्याच्यामध्ये प्रभाव जास्त होता. आणि हा प्रभाव असल्यामुळे ते त्यांनी हे जेव्हा कार्य केलं, त्याच्यानंतर ते समाधानी नव्हते. आणि त्यांच्या गुरूंनी, नारद मुनींनी हे लगेच पाहिलं, की कशा प्रकारे ही व्यक्ती आहे, व्यासदेव आहेत, हे समाधानी नाहीयेत. आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना हे लक्षात आलं, की बाबा माझी काय चूक झाली. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी पूर्णपणे श्रीमद भागवतम बद्दल म्हणजे भगवंतांबद्दल त्यांनी पूर्ण जे नेक्टर आहे, अमृत आहे, ते आपल्या सर्वांना दिलं. आपण आणखीन एक उदाहरण बघू शकतो, की भरत महाराज. भरत महाराजांनी सर्व आपल्या राज्याचा त्याग केला आणि ते जंगलामध्ये आले, भगवंतांची सेवा करत होते. आणि त्या सेवा करत असताना आपण सर्वांनी ऐकलं त्याप्रमाणे कशा प्रकारे एका हरणासाठी त्या हरणाची जेव्हा ते सेवा करत होते, त्या हरणाच्या पिल्लाची सेवा, त्याची आई नव्हती. तर त्या पिल्लाची सेवा करता करता त्यांचा जो त्यांना समाधान मिळत होतं त्याच्यामध्ये. असं नाही की ते दुःखी होते किंवा अरे काय आता हे करावं लागतं असं नाही. त्या समाधानामध्ये ते आकर्षित होत गेले. सो मोड ऑफ गुडनेस मध्ये सुद्धा हे समाधान जे आहे ते पूर्ण वेळ टिकत नाही. अर्जुनाची पण तीच परिस्थिती. अर्जुनाचा विचार पण हाच होता, की कशा प्रकारे मी जर हे युद्ध केलं, त्यांचे विचार चांगले होते, की बाबा हे युद्ध केलं तर एवढ्या लोकांचा संहार होईल, कशाला करायचं? त्यापेक्षा चला जाऊ दे मी त्याग करतो. पण जेव्हा भगवंतांनी सांगितलं, की बाबा हे जे करणार आहेस, तुला वाटतंय की हे तुझ्यासाठी चांगलं आहे आणि हे तुझे उदात्त विचार आहेत. आणि भगवंतांनी त्यांचे डोळे उघडले त्याच्यावर. आणि ते त्याच्यामध्ये ते समाधान घेत होतं, त्याच्यातून भगवंतांनी त्यांना बाहेर. सो ही दुसऱ्या लेवलची गोष्ट आहे. म्हणजे आपण बघतो की कशा प्रकारे सामान्य व्यक्ती आणि कधी-कधी काही जे शुद्ध भक्त आहेत, ते सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा या सत्व गुणाचा प्रभाव जास्त होतो आणि त्याच्यामुळे ते पूर्णपणे समाधानी नाही होत आणि त्यांना हे कळून येतं किंवा आपण नाही समाधानी आहोत या गोष्टीमध्ये. ऍटलिस्ट कमीत कमी माणसाने सत्व गुणामध्ये राहावं, ऍटलिस्ट हे तरी समाधान मिळतं. पहिली कॅटेगरी होती ती पूर्णपणे रजोगुण आणि तमोगुण मध्ये होते, म्हणजे राक्षसी वृत्तीच होती, त्याच्यामध्ये ते कधीच समाधानी नसायचे. ऍटलिस्ट यांना थोडं तरी समाधान त्याच्यामध्ये मिळतं. तिसरी कॅटेगरी जर आपण बघितली ती आहे शुद्ध भक्तांची. आणि शुद्ध भक्तांची काय विचार होता ते आपण मगाशी डिस्कस केले, की कशा प्रकारे प्रल्हाद महाराज
प्रल्हाद महाराजांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे त्यांना आगीमध्ये टाकलं आहे किंवा कड्यावरनं ढकललं गेलं आहे, विष दिलं आहे, विषारी सापांमध्ये टाकलं आहे. सर्व कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचा भगवंतांवरती जो विश्वास होता, तो कधीच गेला नाही. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा, या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ते समाधानी होते. आपण श्रीधर कुलाबेच्या यांचं उदाहरण घेऊ शकतो. काय होतं त्यांच्याकडे? केळ्याची झाडं आणि केळ्याची फुलं आणि केळ्याची पानं हेच विकायचं आणि एक छोटस घर, घर म्हणजे झोपडी, ती सुद्धा फाटलेली. आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा ते समाधानी होत. मग अशी आपण एक उदाहरण केलं याचं 99 क्लबचं, त्याच्यामध्ये ते सोन्याची नाणी घेऊन पडली. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण ऐकलं आहे आणि कधी पिक्चर मध्ये पण पाहिलं आहे की तुकाराम महाराजांना सुद्धा शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता. एवढी संपत्ती, धन, कपडे सर्व. आणि तुकाराम महाराज त्यावेळेला घरामध्ये नव्हते आणि जी त्यांची मुलं, बायको यांना जेव्हा ते मिळालं, त्यांना खूप आनंद झाला की बाबा अरे वा, काय आपल्यावरती भगवंताची कृपा झाली आणि त्यांनी कवटाळून घेतलं. पण जेव्हा तुकाराम महाराज आले तेव्हा त्यांनी काय सांगितलं त्यांना? हे सर्व विष आहे, त्यापासून दूर राहा. आणि त्यांनी ते त्यांच्याकडनं काढून परत देऊन टाकलं तो नजराणा. हे कठीण आहे खूप, म्हणजे आपल्यासारख्या लोकांना तर खूपच कठीण आहे. कोणी आपल्याला एवढे पैसे आणि एवढे कपडे आणि हे सर्व आणून दिलं, आपण म्हणून ठीक आहे चला ठेवून घेऊया आपण, थोडा आनंद बघूया आपण जरा. ते शुद्ध भक्तांचं समाधान आहे. जर आता शुद्ध भक्तांमध्ये सुद्धा काही असमाधानी पण असतात. शुद्ध भक्त पण असमाधानी असतात. तर तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? तर त्याची पण काय आपण काही उदाहरणं बघूया की आपण काही महिन्यापूर्वी हरिदास ठाकूर यांचा तिरोभाव दिला आणि त्या वेळेला सुद्धा मला आठवतंय मी लेक्चर दिलेलं त्यावेळेला. आणि कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू त्यांच्याकडे आले आणि चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूरांना सांगितलं की बाबा तुमची तब्येत ठीक नाही आहे, तुम्ही का 192 माळा करताय, तुम्ही कमी करा याच्यामध्ये. आणि तुमची आणि त्यावेळेला आणि गोविंदा जो आहे चैतन्य महाप्रभू त्याने पण हे सांगितलं की बाबा तुमची तब्येत ठीक नाही आहे आता. तर चैतन्य महाप्रभूंना हरिदास ठाकूरांनी काय सांगितलं की मी एक्सटर्नली माझं शरीर जे आहे ते ठीक आहे, पण माझं मन आणि माझी जी प्रतिज्ञा आहे की मी तुमच्या नामाचे 192 माळा मी करायचे आहे, मी ठरवले ते मी करू शकत नाही. त्यामुळे मी असमाधानी आहे पूर्णपणे आणि मला हे करायचंय. तर ही एक प्रकारे शुद्ध भक्त हे असमाधानी असतात, कारण दे आर सीइंग त्या असमाधानामध्ये सुद्धा समाधान आहे. कुणाचं समाधान आहे हे आपण बघूया. त्याचप्रमाणे गोपींना सांगितलं होतं की बाबा की भगवंतांचं डोकं दुखते आणि त्याच्यासाठी तुमच्या पायाची जे रज आहे ती दिली पाहिजे. इतर कोणी दिली नाही. कारण काय होतं की त्यांना हा विचार होता की बाबा आपण दिलं तर अपमान होईल भगवंतांचा. पायाची धूळ आपण घेतली पाहिजे. आपण आपल्या पायाची धूळ भगवंतांना कशी काय देणार? सिमिलरली आपण भरत रामायणामध्ये याची चर्चा होते की बऱ्याच वेळेला आपण समाधानी का नसतो?
कारण आपल्याला पाहिजे ती सेवा म्हणजे आता हे आपण प्रॅक्टिकली बघूया. आपल्याला पाहिजे ती सेवा आपल्याला मिळत नाही आणि ती सेवा दुसऱ्या कोणाला तरी दिली जाते. तेव्हा आपण असमाधानी होतो. आपण खूप डिस्टर्ब होऊन जातो. अरे मला का नाही मिळाली ही सेवा? मी पण करू शकलो असतो. प्रभुजींनी त्या प्रभुजींना ही सेवा दिली, त्या माताजींना ही सेवा दिली आणि ती सेवा खूप प्रॉमिनंट होती, की आरती करण्याची सेवा दिली किंवा भगवंताचा अभिषेक करण्याची सेवा दिली. पण मला काय सांगितलं? मला सांगितलं गेलं, की तू शू स्टँड वरती उभा राहा किंवा उभी राहा. तर हा एक ह्याच्यामध्ये सुद्धा भक्त असमाधानी होऊ शकतो. पण आपण बघू शकतो, की रामायणामध्ये भरत आणि लक्ष्मण दोघेही भगवंतांची सेवा करत होते. आणि लक्ष्मणाची सेवा कशी होती? प्रॉमिनंट सेवा होती. ते 24 तास भगवंतांबरोबर होते, रामाबरोबर 24 तास होते. त्यांची सुरक्षा, त्यांच्यासाठी जे काय पाहिजे, राम आणि सीता यांच्यासाठी जे काय पाहिजे ते सर्व करत. आणि भरतांनी पण प्रयत्न केला. असं नाही की त्यांनी सेवा नाही करायचा प्रयत्न केला. त्यांनी पण प्रयत्न केला. त्यांनी येऊन सांगितलं की रामाला, की तुम्ही या परत. तुम्ही येत नसाल तर मला पण तुमच्या बरोबर राहू द्या. पण भगवंतांनी त्यांना जेव्हा आदेश दिला, नाही तू जा तुम्ही आणि अयोध्येवरती तुम्ही लक्ष ठेवा, मी येईपर्यंत राज्य करा. तर त्या विप्रलंबामध्ये सुद्धा त्यांनी ती सेवा केली आणि त्यांना कोणीही चांगल्या नजरेने बघत नव्हते. त्यांना असंच बघितलं जातं की काय माणूस आहे हा. भगवंतांना तुम्ही घरातून बाहेर काढला आणि त्या घरावर राज्य करताय. अशा प्रकारे तुम्ही राज्य करा. पण भरत कधीही या दृष्टिकोनामध्ये त्यांना कधीही हेवा नव्हता लक्ष्मणाचा. त्यांनी त्यांच्या भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे ते सेवा करत राहिले. आणि त्यामुळे जरी ते लाईमलाईट मध्ये नव्हते, या जेवढ्या वर्षाचा वनवास होता त्याच्यामध्ये भरतचा जो उल्लेख आहे, तो सुरुवातीला वनवासाला जाण्यापूर्वी आणि वनवासात गेल्यानंतर थोडा वेळ तेवढा त्यांचा उल्लेख होतो परत. आणि नंतर मग सर्वात शेवटी जेव्हा भगवंत परत येतात. पण या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये पूर्ण समाधान होतं, कारण त्यांना हे माहित होतं की ते पूर्णपणे भगवंताच्या सेवेमध्ये आहे. तशा प्रकारे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. म्हणजे एक कम्प्लिटली डिससॅटिस्फाईड आहेत, जे रजोगुण तमोगुणामध्ये आहेत. नंतर काही आहेत ते जे सत्वगुणामध्ये आहेत, काही शुद्ध भक्त आहेत. शुद्ध भक्तांमध्ये सुद्धा काही जे भक्त आहेत ते असमाधानी आहेत. का असमाधानी आहेत? कारण ते भगवंतांची त्यांना जशा प्रकारे पाहिजे त्याप्रमाणे सेवा करू शकत नाहीयेत. म्हणून ते असमाधानी. आणि काही असे होते म्हणजे आपल्या लेवलवरती आपण कसे असमाधानी होतो, की आपल्याला सेवा पाहिजे ती सेवा मिळत नाही म्हणून आपण समाधानी होतो. पण आपल्याला जी काही सेवा मिळाली आहे ती भगवंतांची कृपा आहे, हे मानून जर आपण जे सेवा केली तर त्या सेवेमध्ये ती कुठलीही सेवा असेल त्याच्यामध्ये आपण समाधानी राहू शकतो. हा फार महत्वाचा आहे. तर साधकाच्या लेवलला, आपल्या लेवलला काय केलं पाहिजे? भागवतामध्ये एक फार सुंदर आणि महत्वाचा श्लोक आहे. खूप वेळाचा कोट होतो. सवय पुंसा परो धर्म यथोर भक्तीर अतोक्षते अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. तर supreme occupation dharma of all humanity is that by which men can attain to loving devotional service unto the transcendental Lord. Such devotional service must be unmotivated and uninterrupted to completely satisfy the self. तर आता आपण हा विचार करतो की कम्प्लिटली सॅटिस्फाय, पूर्णपणे जर समाधानी व्हायचं असेल तर कशा प्रकारे सेवा केली पाहिजे? Such devotional service must be unmotivated. त्याच्यामध्ये काही हेतू असला नाही पाहिजे. आणि अनइंटरप्टेड म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही बाधा आली नाही. श्रील प्रभुपाद या परपटमध्ये तात्पर्यामध्ये सांगतात की कशा प्रकारे दोन मार्ग आहेत.
वेदांमध्ये 2 मार्ग दिलेले आहेत. एक आहे प्रवृत्ती आणि एक आहे निवृत्ती. प्रवृत्ती मार्ग म्हणजे आपल्या इंद्रियांचा कसा भोग करता येईल, सेन्स एन्जॉयमेंट. आणि दुसरा आहे निवृत्ती म्हणजे त्याग. ऑब्विसली की जो एन्जॉयमेंट आहे, जो आपल्याला भोग देईल असं वाटतं आपल्याला, तो तात्पुरता भोग देईल, त्याच्यानंतर नाही. पण जो जो दुसरा मार्ग आहे, जो निवृत्ती मार्ग आहे, तो सुरुवातीला आपल्याला वाटेल की खूप त्रास आहे याच्यामध्ये. इट्स लाईक पॉइझन इन द बिगिनिंग. आपण म्हणतो ना की पॉइझन इन द बिगिनिंग, नेक्टर इन द एंड. सुरुवातीला आपल्याला वाटतं की खूप चर्निंग होते, त्याच्यातून खूप विष बाहेर आल्यासारखं वाटतंय, खूप त्रास होतोय. पण त्याचा एंड काय आहे, एंड रिझल्ट काय आहे? शुद्ध भक्ती, आनंद. तर प्रभुपाद या तात्पर्यामध्ये फार महत्वाची गोष्ट सांगतात आणि ते म्हणतात की आपण या लेवलवरती आहोत का? आता जेव्हा आपण म्हणतो अनमोटिवेटेड, अनइंटरप्टेड, काही हेतू नसला पाहिजे आणि कंटिन्युअसली आपण सेवामध्ये असलं पाहिजे. हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं, अरे बाप रे! माझ्या तर प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी हेतू असतो. हे मिळालं पाहिजे. कोणीतरी मला येऊन नंतर सांगितलं पाहिजे, "प्रभूजी फार छान लेक्चर दिलं" किंवा "प्रभूजी तुम्ही खूप छान सेवा केली. काय सुंदर कीर्तन केलं. काय छान ड्रेसिंग केलं. किती छान तुम्ही हा भोगा बनवला भगवंतांसाठी." सर्वांनी येऊन आपलं कौतुक केलं. पण आपली इच्छा असते का कोणीतरी येऊन आपल्याला सांगितलं पाहिजे. हे तर नाहीये. अनइंटरप्टेड. आता सगळीकडे इंटरप्शनच आहेत. आपण सुरुवातीला अ, अ, दूरदर्शन पाहायचो आणि दूरदर्शनवरती कधी-कधी त्याच्यात सिग्नल बरोबर नाही आला, खूप जास्त असतो डिव्होशनल सर्व्हिसमध्ये सुद्धा नेटवर्क कनेक्शन. तर हा आपल्याकडे भरपूर व्यत्यय आहे. प्रभुपाद त्याच्यामध्ये सांगतात everyone should engage himself in that transcendental loving service of the Lord, even in the present conditional state of material existence. म्हणजे आता आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, ज्या भौतिक गोष्टींचा आपल्यावरती प्रभाव आहे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, जे काही आहे, त्या परिस्थितीपासूनच आपण सुरुवात करा. जिथे आहे तिथून सुरुवात करा. And that will gradually give one the clue to actual life. प्रभुपाद सांगतात की that gradually, क्रमशः, सावकाशपणे, की आपल्याला याचा अनुभव येत राहील, येत जाईल. आणि त्याच्यातून मग आपल्याला अल्टिमेटली एक समाधान मिळेल. त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे आणखीन एक हे सांगितलं जातं. अतः द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिर हरितोषणम. He best among the twice born, it is therefore concluded that the highest perfection one can achieve by discharging the duties prescribed for one's own occupation according to caste divisions and orders of life is to please the personality of Godhead. Samsiddhir Haritoshanam. जेव्हा आपण भगवंतांची सेवा करू तेव्हा आपल्या सर्वांना त्याचा आनंद मिळू शकेल. आपण सर्व समाधानी होऊ शकतो. जेव्हा आपण भगवंतांच्या म्हणजे उदाहरण प्रभुपाद सांगतात की ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या मुळापाशी आपण जेव्हा पाणी टाकतो किंवा तेव्हा त्याचा जो जे पाणी आहे जे काय आहे त्याचा पूर्ण झाडाला फायदा होतो. त्याच्या फळांना, फुलांना, फांद्यांना सर्वांना फायदा होतो जेव्हा ते मुळापाशी जातं. तर जोपर्यंत आपण भगवंतांची सेवा करत नाही तेव्हा खऱ्या प्रकारे आपल्याला समाधान मिळत नाही. जोपर्यंत आपण स्वतःच्या समाधानासाठी काम करतोय किंवा आपल्या इतरांच्या समाधानासाठीच काम करतोय पण त्याच्यामध्ये भगवंतांना जोडत नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःसाठी काहीच नाही करावं किंवा आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यासाठी काहीच नाही करायचं असं नाहीये.
ते पण करायचंय, पण ते करताना सुद्धा आपण भगवंतांना जर केंद्रस्थानी ठेवून जर केलं, हे हे ज्ञान ठेवून की बाबा भगवंतांचे अंश आहेत हे सर्व, त्या भावनेमधून, त्या अंडरस्टँडिंग मधून जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्याला समाधान मिळतं. आणि मगाचा जो पॉइंट होता त्याच्यामध्ये सुद्धा ते ग्रॅज्युअली आहे. जसं ध्रुव महाराज सुद्धा सांगतात, ध्रुव महाराजांची काय इच्छा होती? त्यांना आपल्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसायचं होतं. आणि ते जेव्हा जाऊन बसले, तेव्हा त्यांना सुनीतीने सुरुचीने त्या मांडीवरनं खेचून खाली उतरवलं आणि सांगितलं की तुझी ही जागा नाहीये, तू इथून जा. आणि हे सर्व आपल्या बाबतीमध्ये पण होतं. बऱ्याच वेळेला आपल्याला असा अपमान होऊ शकतो की आपल्याला सांगितलं जातं की तू मला इकडे राहायची काही गरज नाहीये. पण त्याच वेळेला सुनीतीने, त्याच्या आईने तेव्हा ज्यांना सांगितलं की बाबा नाही, तू भगवंतांच्या शरणी जा. आणि जेव्हा भगवंतां आणि मग ते नारद मुनींना भेटतात, नारद मुनी मग त्यांना सांगतात आणि शेवटी भगवंत त्यांच्यासमोर भगवंत साक्षात येतात आणि मग तेव्हा ध्रुव महाराज सांगतात की मी ऍक्च्युली या सर्व गोष्टींमध्ये आनंद शोधत होतो, जे काचेच्या तुकड्याप्रमाणे होते. मला वाटले जे हिरे आहेत ते काचेच्या तुकडे आहेत ऍक्च्युली. एकदा आपले जे अंबरीश प्रभू आहेत, म्हणजे फोर्ड मोटर्सचे जे मालक आहेत, त्यांचे ग्रेट ग्रँडफादर यांनी या कंपनीची स्थापना केली, फोर्ड मोटर्स. आणि त्यांनी एका लेक्चरमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी सर्वांना कळकळीने विनंती केली की बाबा तुम्ही हा केवळ पैशाच्या मागे किंवा कोणाकडे जाऊ नका. मी हे पाहिलं आहे. टू द एंड ऑफ इट आय हॅव सीन इट. मला पाहिजे त्या सर्व गोष्टी होत्या. ते सांगत होते की त्यांची एक बहीण होती, तिच्याकडे तिला पाहिजे तेवढे ड्रेसेस होते, पाहिजे तेवढ्या सँडल्स होते, सर्व काही होतं. पण तिला एक छोटीशी गोष्ट मिळाली, त्याच्यामुळे ती खूप दुःखी होती. एक छोटीशी गोष्ट जी तिच्या आईने दिली नाही. तर एवढं सर्व असूनही, सुख समृद्धी आपल्याला जी वाटते ती असूनही लोक असमाधानी आहेत. आज आपण बघतो की कित्येक कलाकार आहेत ज्यांच्याकडे एवढं फेम आहे, लोक त्यांच्याकडे त्याला फॉलो करतात की म्हणतात की हा, या व्यक्तीसारखं मी पण असलं पाहिजे. आणि या व्यक्तीच शेवटी आपला स्वतःचा जीव देऊ शकतात. हे का होतंय? कारण कुठेतरी बाहेरच्या दृष्टीने वाटतंय की हे खूप समाधान आहे, खूप आनंदी आहे. पण आतमध्ये कुठेतरी असमाधान आहे. हे असमाधान कारण असण्याचं कारण एकच आहे. जोपर्यंत आपण भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न नाही आहोत, तोपर्यंत आपल्याला हे असमाधान राहणार आहे. म्हणून आप जे सांगितलेले 9 भक्ती, भगवंतांच्या या 9 प्रकारे आपण भगवंतांची सेवा करू शकतो. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम आणि दास्यम, साख्यम. अशा प्रकारे 9 प्रकारे आपण भगवंतांची सेवा करू शकतो. भगवंतांचं जे ग्लोरीज आहे, त्यांचे कीर्तन आहे, श्रवण करणं, कीर्तन करणं, स्मरण करणं, त्यांचं आठवण ठेवणं, भगवंतांची सेवा करणं, पादसेवन म्हणजे भगवंतांची सेवा, भगवंतांच्या भक्तांची सेवा, वर्शिपिंग, अर्चनम, भगवंतांच्या विग्रहांची पूजा करणं, वंदनम, नमस्कार करणं, आणि दास्यम, आपण जेव्हा आपल्याला इनिशिएशन मिळतं तेव्हा आपण आपल्याला एक उपाधी मिळते त्याच्याबरोबर, ती आहे सर्वात महत्वाची उपाधी म्हणजे दास. आणि ह्याच्यासाठीच आपण प्रयत्न केला पाहिजे. भले आपल्याकडे आपल्याला कोणी इनिशिएशन दिलं नाही दिलं आहे नाही त्याचा हे नाहीये, पण आपला भाव जो आहे तो दास्यत्वाचाच असला आणि साख्यम आणि आत्मनिवेदन. सो अल्टिमेट गोल आहे की भगवंतांना कशा प्रकारे आनंद मिळाला पाहिजे. हा जर आपला गोल असेल तर आपण समाधानी होऊ शकतो. एक एक गोष्ट आपण सर्वांनी आणखीन कृष्ण पुस्तकामध्ये पण येतं, उल्लेख येतो, रुक्मिणी आणि सत्यभामा.
आणि सत्यभामा हिला इच्छा होते, तीव्र इच्छा होते, की बाबा मला हे पारिजाताचं झाड पाहिजे आहे. आणि भगवंत ते पारिजातकाचं झाड घेऊन येतात. इंद्राशी युद्ध होतं आणि ते पारिजातकाचं झाड येतं आणि सत्यभामेचा उद्देश असतो, की तिला त्याचा आस्वादन घेता आलं पाहिजे. माझ्याकडे हे असलं पाहिजे. आणि जेव्हा ते येतं आणि ते भगवंत तिच्या तिच्या दारामध्ये, अंगणामध्ये लावतात आणि त्याची फुलं कुठे पडतात? रुक्मिणीच्या बागेमध्ये. पारिजात लावलाय इथे पण फुलं पडतायत तिथे. तर आपल्याला माहीत पण नसतं, की भगवंतांकडे काय मागायचंय. भगवंतांपाशी आपण जातो आणि जर आपण भौतिक गोष्टीचीच मागणी केली केवळ, भौतिक गोष्टीची पण कधी गरज आहे आपल्याला डेफिनेटली. पण केवळ आपण त्याच गोष्टीची मागणी केली, की त्याच्यामुळेच आपल्याला आनंद मिळेल असं जर आपण विचार केला, तर त्याचा आनंद जो आहे किंवा त्याचं जे समाधान आहे, ते फार, फार थोड्या काळासाठी राहतं. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं, की आपण इंटरनेटवरती फार छान मोबाईल फोन पाहतो आणि वाटतं, की "अरे वाह! हा फोन माझ्याकडे असला पाहिजे." आणि तो जेव्हा आपण घेतो आणि वापरायला सुरुवात करतो आणि काही दिवसांपूर्वी त्याच्यात खूप नाविन्य असतं. खूप आनंद वाटतो. अरे फार अरे माझ्याकडे छान फोन आहे. आणि काही दिवसानंतर तोच फोन आपल्याला वाटतं, "अरे काय आहे? काहीच नाहीये याच्यामध्ये. आता आणखीन नवीन फोन पाहिजे." सो अनलिमिटेड डिझायर्स जोपर्यंत आपण या डिझायर्स थांबवत नाही, ते वाढतच जातील. तर भगवंताच्या सृष्टीसाठी माधवेंद्र पुरींचं फार सुंदर उदाहरण आहे. आपण सर्वांनी ही गोष्ट ऐकलेली असेल, "खीर गोपीनाथची." आणि त्यांचा कॉन्शियसनेस काय होता त्याच्यामध्ये? जेव्हा त्यांनी ती खीर पाहिली, की भगवंतांना अर्पण होते, त्यांचा विचार हा होता, की बाबा कशाप्रकारे मी पण गोपालजींसाठी अशाच प्रकारे खीर बनवू आणि त्याचा मी आस्वादन घेऊ शकतो. हा त्यांचा विचार होता. पण त्याच्यामागे नंतर मग त्यांना वाटलं, की "अरे, मी असा कसा विचार करू शकतो? अर्पण पण नाही झालंय भगवानांना आणि मी आपला विचार की मी कसा ची टेस्ट कशी हे कसं हे करावं? माझी खाण्याची इच्छा कशी झाली भगवंतांच्या खाण्याच्या?" आणि खूप ते त्या ठिकाणनं निघून जातात. पण भगवंतांना जे हृदयामध्ये बसले आहेत, ते भगवंतांना त्यांची इच्छा कळते, की बाबा ह्यांची इच्छा भोग करण्याची नव्हती, पण माझी सेवा करण्याची इच्छा होती. आणि मग त्याने तो जो खिरेची एक जो कप होता, वाटी होती, ती त्यांनी लपवून ठेवली आणि नंतर पुजाऱ्याला सांगितलं, की स्वप्नात येऊन, की "बाबा ही मी लपवून ठेवलेली आहे. माधवेंद्रपुरींना जाऊन तुम्ही द्या." आणि माधवेंद्रपुरींना जेव्हा त्याने जाऊन दिली आणि ही गोष्ट सर्व त्या गावामध्ये कळली, रेमुणामध्ये, त्यावेळेला सर्वजण विचारायला लागले, "कोण आहेत माधवेंद्रपुरी? कोण आहेत?" आणि त्या क्षणी माधवेंद्रपुरींनी त्या जागेत बसून तिकडनं निघून गेलेत. कारण त्यांना कळलं, की या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे माझा गवगव व्हाईल. भगवंतांच्या गवगवापेक्षा माझा हे होईल. लोकं मला प्रेज करतील. त्या ठिकाणाहून ते निघून गेले. आणि आपण हे पण बघतो, की ज्या प्रकारे श्रील प्रभुपाद यांचं फार मोठी देण आहे, की श्रील प्रभुपादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही केलं ते भगवंतांसाठी आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांसाठी, त्यांच्या गुरु महाराजांच्या आदेशासाठी त्यांनी सर्व काही केलं. आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा त्यांचा अंतिम समय शेवटचे दिवस होते, त्या शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा श्रील प्रभुपाद अ, त्या पुस्तकांची त्यांची सेवा जी होती ट्रान्सलेशन ती त्यांनी सोडली नाही. ते करत होते ती सेवा. आणि त्यांना विचारलं गेलं, की "बाबा तुमची काही इच्छा आहे का?" आणि श्रील प्रभुपादांनी सांगितलं, "कुछ इच्छा नहीं." हे पूर्ण आयुष्य त्यांनी भगवंताच्या सेवेमध्ये अर्पण केलं. तर आपण जे काही करतो आहोत, म्हणजे भगवंतांची सेवा म्हणजे केवळ मंदिरामध्ये जाऊन जेव्हा आपण सेवा करतो, तेव्हाच भगवंताची सेवा होते असं नाही. घरामध्ये आपण घरच्या लोकांची मदत करतोय, त्यांना पण त्यांची पण सेवा करतोय. ही सुद्धा भगवंतांची सेवा आहे आणि हे भगवंत बघत असतात. भले बाकी सर्व भक्त आहेत ते बघत नसतील क्वचित.
पण भगवंत या गोष्टी डेफिनेटली बघतात, की कशा प्रकारे आपण त्यांची सेवा करतो. सो हे समाधान आहे, हे समाधान हे जर आपण सिम्प्लिसिटी आणि ग्रॅटिट्यूड या 2 गोष्टी जर आपण ठेवल्यात, तर आपण समाधानी होऊ. सिम्प्लिसिटी म्हणजे अ, अ, सामान्य सामान्यता आपल्यामध्ये आणणं. आपले स्वतःचे जे एक्स्पेक्टेशन्स आहेत इतरांपासून, ते जर आपण कमी केले, ते जर आपण कमी केले ना, तर आपल्याला आपण बऱ्यापैकी समाधानी राहू शकतो. आणि कधी-कधी ही ह्या ज्या एक्स्पेक्टेशन आपल्या स्वतःकडनं पण कधी-कधी आपल्याला कमी करावे लागतात. त्याने पण आपण समाधानी होतो. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं, की अरे आपण हे पण केलं पाहिजे, आपण ते पण केलं पाहिजे. ते भक्त करतायत आपण पण करायला पाहिजे. तर आपण इन्स्पिरेशन घेणं आवश्यक आहे. पण आपण हे पण समजून घेतलं पाहिजे, की कितीपर्यंत आपण करू शकतो. आपली ही कॅपॅबिलिटी आहे की नाही, कॅपॅसिटी आहे की नाही, हे आपण बघितलं पाहिजे. जर राम सेतू बांधताना जर त्या खारींनी हा विचार केला असता, अरे ही सर्व जे आहेत वानर सेना, हे एवढे मोठे मोठे खडक आहेत, ते घेऊन येतात आणि टाकतायत. आपण पण तेवढेच मोठे खडक उचलले पाहिजे. तर त्याने काय होईल? डिप्रेशन होईल, की बाबा अरे एवढा मोठा खडक मी नाही उचलू शकत आहे. मी तर एक छोटे छोटे वाळूचे कण जेमतेम उचलू शकते. पण त्या ती जो भाव आहे त्या सेवेमध्ये, तो भाव फार महत्वाचा आहे आणि भगवंत हा भाव बघतात. जेव्हा इतर लोक त्या खारींवरती हसले, पण भगवंत नाही हसले. भगवंतांनी त्याला अप्रिशिएट केलं. तर समाधानी होण्यासाठी कधी-कधी अशा प्रकारे आपण स्वतःबद्दलच्या ज्या एक्स्पेक्टेशन आहेत त्या सुद्धा थोडं कमी करणं गरजेचं असतं. दुसरा ऍस्पेक्ट आहे ग्रॅटिट्यूड. जर आपण तसं म्हटलं जातं, की वन हू इज इफ समवन इज नॉट ग्रेटफुल, ही इज अ ग्रेट फूल. ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ आहे आणि ग्रेट फूल म्हणजे काय? महामूर्ख आहे. जर आपल्याकडे ग्रॅटिट्यूड नाहीये, कृतज्ञता नाहीये, तर आपण एक महामूर्ख होऊ शकतो. सो भगवंताची सेवा आपण वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. तर when we look at change in people or change in things, आपण बघतोय की हा 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 व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे समाधानी करेल. आपण बाहेर जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला त्रास होतो, पण जेव्हा आपण आपल्यामध्ये पाहिलं आणि आपल्याकडे आपण आतून समाधानी झालो, तरच आपण खऱ्या प्रकारे समाधानी. पण ते जे समाधान आपण बाहेरनं एक्सपेक्ट करत राहिलो, किंवा ही व्यक्ती किंवा ही गोष्ट, ही वस्तू आपल्याला समाधान देऊ शकेल, तर मग तो फुल राहतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला फ्रस्ट्रेशन होतं. तर आपण सर्वांनी आपल्यामध्ये पाहिलं पाहिजे, की आपण कशाप्रकारे आतमध्ये समाधानी आहोत की नाही. सो अल्टिमेटली हाच एक आपल्याला मार्ग दिसतो याच्यामध्ये, की कशाप्रकारे जर आपण आपल्याला नियमितपणे भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्या परीने आपण जेव्हा भगवंतांच्या सेवेमध्ये राहतो, सिन्सिअरली, हा सिन्सिअरिटी जो आहे, हा फार महत्वाचा भाग आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला आपण कितपत करू शकतो. त्याप्रमाणे जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं अहेतुकी राहणं आणि जेवढं अनइंटरप्टेड, ऍक्च्युली अनइंटरप्टेडच आहे. प्रत्येक गोष्ट जर आपण भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांना आनंद देण्यासाठी जर केली ना, तर ती सेवा आहे. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये जॉइन झालो, तेव्हा मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, "अरे मग आता तुम्ही फुल टाईम सेवा करणार." पण नंतर मी त्यावेळेला विचार करत होतो, की म्हणजे मी अगोदर जेव्हा माझा जॉब करत होतो आणि जो पैसे मी कमवत होतो, ती सेवा नव्हती?
की ते सेवेच्या भावनेमध्ये मी नव्हतो करत. हा फार विचार करणं म्हणजे मी खूप त्याच्यावरती विचार केला आणि बऱ्याच वेळेला मी म्हणजे हे पाहतो भक्तांमध्ये सुद्धा त्यांना वाटतं की अरे जर आपण टेम्पलच्या प्रोजेक्टमध्ये काम केल्यानंतर आपण सेवा करतो. बाकीची लोक सेवा नाही करत आहे. त्यांचं जे काम आहे त्यांच्या जसा एक राजा आहे तो राजा प्रत्यक्ष मंदिरामध्ये जास्त वेळ नसेल, पण ज्या प्रकारे तो सेवा करतो ज्यामुळे मंदिर व्यवस्थित चालत आहेत किंवा शेतकऱ्यांना त्यांचं हे जे काही शेती करता येते, ही जी त्यांची जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी पण भगवंताची सेवाच आहे. कारण अल्टिमेटली जे जे कोणी लोक आहे, जे कोणी आजूबाजूला व्यक्ती आहेत, दे आर इन केअर ऑफ अस ऑन बिहाफ ऑफ द लॉर्ड. जेव्हा म्हणजे आपल्या वैष्णव पद्धतीने लग्न होतं, तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा असं सांगितलं जातं की अल्टिमेटली वी आर जस्ट केअर टेकर्स. आपलं स्वतःचं काहीच नाहीये. एव्हरीथिंग बिलॉंग्स टू द लॉर्ड. सगळी भगवंतांची संपत्ती आहे. आपण फक्त त्याची काळजी घेतो. हा विचार जेव्हा करून आपण जेव्हा सेवा करतोय, जेव्हा जे काही कार्य करतोय, ती ऍक्च्युली भगवंतांची सेवा आहे. त्यामुळे ते अनइंटरप्टेड आहे. केवळ श्रीमद भागवतम वाचणं हीच केवळ सेवा आहे असं नाही. श्रीमद भागवतमच्या श्रवणाने आणि वाचनाने आपल्याला डिरेक्शन मिळते. आपल्याला कळतं की आपण काय करतोय. तर हा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि आजपासून नवरात्री आहेत आणि 10व्या दिवशी विजयादशमी आहे. भगवंत रावणावरती विजय मिळवतात तो दिवस आहे. हा विजयोत्सव आहे. तर आजपासून या नवविधा भक्तींवरती जर आपण फोकस केलं, कशा प्रकारे भगवंतांची सेवा करता येईल, तर कधीतरी तो 10वा दिवस येईल आणि खरोखरच आपल्यामध्ये जे रावणासारखे ज्या प्रवृत्ती आहेत, जे आपल्याला सतत असमाधानी करत राहतात, ते तो असमाधानी पण निघून जाईल आणि आपण पूर्णपणे समाधानी, केवळ समाधानी नाही, केवळ आपण भगवंताच्या सेवेमध्ये खूप आनंदी राहू. हेच माझे थोडे विचार आहेत आज. मला माहित नाही तुमचं समाधान झालं की नाही माझ्या या छोट्याशा बोलण्यामुळे, पण हा एक माझा प्रयत्न होता थोडक्यामध्ये. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे. कोणाला काही प्रश्न असतील तर मी प्रश्न घेऊ शकतो. सॉरी, मी आज ऍक्च्युली हॉस्पिटलमध्येच आहे अजूनही. घरी गेलेलो नाही, त्यामुळे मी शर्ट पॅन्ट मध्ये आहे आज. वैष्णव अटायर मध्ये नाहीये. सो सॉरी फॉर दॅट. पण आय एम रेडी टू टेक एनी क्वेश्चन्स. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस. हा प्रभूजी एक प्रश्न होता. बोला. हरी बोल. बोला बोला. मला ऍक्च्युली कळत नाही हा की प्रभूजी एक कोण बोलतंय, मला कळत नाहीये. नाही, मला वाटलं ऑडिबल आहे की नाही. एक प्रश्न होता. अर्जुनांनी श्रीकृष्णांच्या म्हणण्याप्रमाणे युद्ध केलं, म्हणजे भगवंतांना पूर्णपणे समर्पित होऊन युद्ध केलं, पण त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी असं आपण करुणाभाव म्हणू शकतो किंवा असं थोडस कुठेतरी वाटलं असणार आहे की आपल्या सोबत आता भीष्म पितामह नाहीयेत किंवा द्रोणाचार्य नाहीयेत, असं कुठंतरी ते असमाधान जाणवलं असणार आहे, असं कुठंतरी माहिती नाही मला की तर ती स्टेज काय असू शकते, की याला असमाधान म्हणायचं की काय म्हणायचं. कसं आहे की एक वैष्णव जो आहे ना, हा वैष्णव हा करुणाभावामध्येच असतो कधी. आणि प्रत्येक व्यक्तीबद्दल म्हणजे कोणालाही त्रास झाला तरी त्यांना त्याचं दुखणं आहे. जसं आपण उदाहरण पाहिलं की महाभारतामध्ये आणखीन एक उदाहरण येतं की द्रौपदी, अश्वत्थामा द्रौपदीच्या मुलांना मारतो आणि त्याच्यानंतर अश्वत्थामाला
जेव्हा घेऊन येतात तेव्हा द्रौपदीचा विचार काय असतो की अश्वत्थामा हा पण एक कुणाचा मुलगा आहे, द्रोणाचार्यांचा. तर मला जो त्रास झाला आहे माझ्या मुलांच्या मृत्यूमुळे, तर त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला पण त्रास होईल. तर अशा प्रकारे हा जो जो करुणाभाव आहे ना, हा भगवंतांकडनंच आलेला आहे. आणि अर्जुनाने कसं आहे की भगवंताने अर्जुनाला सांगितलंय सर्व गोष्टी, आणि भगवंत त्याच्यामध्ये पण सांगतात की बाबा हे मी तुला सांगतोय, पण शेवटी आता तू विचार कर आणि तू कॉल घे, तुला काय करायचंय ते तू ठरव. तर प्रत्येकाला इंडिपेंडन्स दिलेला आहे. तर अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी अशा प्रकारे इंडिपेंडन्स दिला होता की बाबा तू आता ठरव. आणि त्यांनी ठरवलं, त्याने जे ठरवलं आणि त्याप्रमाणेच सर्वांना सांगितलं की बाबा सॉरी, अर्जुनाने ऍक्च्युली नंतर जे काही सांगितलं असेल किंवा मला याच्यामध्ये दुःख झालं की बाबा या सर्वांचा आता नाश झाला, हे सगळं हे दुःख त्याच्या सुरुवातीला पण होतं आणि शेवट पण होतं. पण अल्टिमेटली त्याने काय केलं की भगवंतांनी जे सांगितलंय, भगवंतांच्या आदेशानुसार त्याने धर्म धर्म जो आहे त्या धर्माचं पालन केलं. ते फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना हे पण दुःख झालं की बाबा याच्यामध्ये एवढ्या लोकांचा संहार झाला, एवढे एवढे जे मोठे लोक आहेत त्यांचा पण संहार झाला, तर त्याच्यात एक त्यांना दुःख असणं साहजिक असतं. जसं तिरोभाव दिन असतो कुणाचाही, किंवा काही महान शुद्ध भक्त जेव्हा जातात त्यावेळेला दोन्ही गोष्टी होतात, दुःख पण असतं आणि आनंद पण असतो. आनंद याच्यासाठी असतो की ते भगवत धामात परत गेले ह्याचा आनंद असतो. दुःख याचं असतं की बाबा ते आता आमच्यापासून दूर आहेत, मी त्यांच्याबरोबर राहणार नाही, मला त्यांचा सहवास मिळणार नाहीये. हरिदास ठाकूरांच्या तिरोभावाच्या वेळेला सुद्धा सिमिलर सिच्युएशन होती. सिमिलरली अर्जुन सुद्धा याच प्रकारे विचार करता की बाबा अरे हे सर्व झालं, आता मी केलंय, युद्ध जिंकलो आम्ही, पण एवढ्या लोकांचा संहार झाला, त्याच्यामध्ये त्याचं दुःख पण आहे. पण ते दुःख साहजिक आहे, कारण अल्टिमेटली सर्व त्यांचे नातेवाईक होते. दॅट इज ह्युमन, म्हणजे बिंग नॉर्मल. कुणाचे काही कॉमेंट्स असतील तर बोलू शकता तुम्ही आणि त्याच्यावरती. थँक्यू प्रभूजी. आणि कुणाचा प्रश्न आहे काय? हरे कृष्ण प्रभूजी, अनाउन्समेंट करतो थोडे दोन, चालतंय ना? येस. हरे कृष्णा. उद्या